अरविंद जोशी. आपण पाहता एबीपी माझा. सुरुवातीला एक नजर टॉप 25 बातम्यांवर. घर खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. घर खरेदीसाठी पीएफची 90% रक्कम काढता येणार. पगारदारांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार. आधार कार्ड, वोटर आयडी ही केवळ ओळखपत्र, तो नागरिकत्वाचा पुरावा होऊ शकत नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांची माहिती. मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसाठी 24,000 कोटींची तरतूद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. बनियन टॉवेल गुंडाळून विरोधकांचं विधानसभेच्या पाऱ्यांवर आंदोलन. 50 खोके एकदम ओके अशा घोषणा. आमदार संजय गायकवाड, संजय शिरसाट यांच्यावर विरोधकांचा निशाणा. मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजप आमदारांची नाराजी. सामाजिक न्याय विभागाची कामं उशिरानं होतात. अनेक कामं सांगूनही केली जात नसल्याची भाजप आमदारांकडून प्रदेश नेतृत्वाकडे तक्रार. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी रोहित पवारांची नियुक्ती. सुप्रिया सुळेंकडून एक्सपोस्ट करत घोषणा. काँग्रेसच्या संजय जगताप यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश. प्रवीण गायकवाड यांनी घेतली शरद पवारांची भेट. हल्ल्यानंतर पहिल्यांदाच प्रवीण गायकवाड यांनी घेतली पवारांची भेट. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली प्रवीण गायकवाडांची भेट. हल्ला करणाऱ्या व्यक्तींच्या मागे चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री आहेत. सपकाळ यांचा गंभीर आरोप. राज्य सरकार लवकरच कृत्रिम फुलांवर बंदी आणणार. कृत्रिम फुलांमुळे शेतकरी वर्गाला फटका बसत असल्यानं सरकारचं पाऊल. आमदार महेश शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भगीरथ गोगावले यांची माहिती. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 41,000हून अधिक बेपत्ता मुलामुलींचा शोध. मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती. तपासाचं प्रमाण 90%हून अधिक. थर प्रत्येक पोलीस ठाण्यात असणार मिसिंग सेल. चंद्रपूर जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात गेलेली 14 गावं पुन्हा महाराष्ट्रात समाविष्ट होणार. ही गावं महाराष्ट्रात सामील करून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला तेलंगणा चंद्रपूर सीमा भागातील गावांचा प्रश्न मार्गी लागला. राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा वापरात. 5 वर्षात पोलिसांकडून 1,40,00,000 नोटा जप्त तर 273 गुन्हे दाखल असून तब्बल 566 आरोपी अटकेत. गृह खात्याच्या लेखी उत्तरात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि यानंतर पाहूयात या तासातल्या महत्त्वाच्या हेडलाईन्स.